कबूतरखाना बंदी प्रकरणातील एक अपडेट घेऊन मुंबई हायकोर्टामध्ये थोड्याच वेळात या प्रकरणी सुनावणी होणार आहे आणि हायकोर्टाच्या सूचनांनुसार तज्ञांची समिती आज जाहीर होण्याची शक्यता आहे। कबूतरांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, कबूतरखाना बंदी प्रकरणी आता थोड्याच वेळात कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे, काय सांगाल? निश्चितपणे कबूतरखाना बंदी प्रकरण हे जे प्रकरण आहे ते आपल्याला चिघळलेलं आज सकाळी पाहायला मिळालं। मराठी ठिकाण समितीने आंदोलन केलं होतं आणि आता थोड्याच वेळात बंदी प्रकरणी उच्च न्यायालय जे आहे ते सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही जी सुनावणी आहे ती होणार आहे। राज्याचे महाधिवक्ता राज्य सरकारची भूमिका आहे जी मांडणार आहे। मागील सुनावणीमध्ये बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले होते। आता या सुनावणीमध्ये एक समिती जी आहे ती कदाचित घोषित केली जाऊ शकते आणि त्या समितीमध्ये नागरिक सरकार पालिकेचे काम असल्याचं म्हणत नागरिकांच्या अशी एक समिती जी आहे ती निवडली जाऊ शकते आणि सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देणे आणि सर्व नागरिकांची घटनात्मक हक्क लक्षात घेऊन एक समिती करण्याच्या सूचना दिल्या होत्या मागील सुनावणीमध्ये। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत सूरज, हायकोर्टाच्या सूचनांनुसार आज तज्ञांची एक समिती जाहीर होण्याची शक्यता आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। या प्रकरणातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहू। तर आपण पाहतोय एक महत्त्वाची बातमी, कबूतरखाना बंदी प्रकरणी मुंबई हायकोर्टात अगदी थोड्या वेळात सुनावणी सुरू होणार आहे। दरम्यान कबूतरखान्याचा वाद आता राज ठाकरेच सोडवू शकतात असं वक्तव्य जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कबूतरखाना प्रकरणी जैन मुनींनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। कबूतरखान्याचा वाद आता राज ठाकरेच सोडवू शकतात असं त्यांनी म्हटलंय। आता हा जो मराठी विवाद छेडलेला आहे मारवाडी आणि मराठी, तो याच्यासाठी मी मान्य बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार त्यांच्या हृदयात आहे, त्यांनी महाराष्ट्राला बसवलं, मराठी माणसाला न्याय दिला। आता आम्ही पुरा मारवाडी समाज आणि मारवाडी समाजाचं मान्य राजसाहेबांकडे जाणार आहे, त्यांचं निवेदन करणार आहे की त्यांचे ह्या मराठी विवाद ठोस व्यक्ती खतम करू शकते, दुसरा व्यक्ती कोणी करू शकत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।